3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. यूपीमध्ये एलपीजी सिलेंडरची साठवणूक करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. सिलेंडरची साठवणूक करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. यावेळी पोलिसांनी सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या छापेमारी सुरू केली आहे. वाराणसीतील दालमंडी भागात महिनाभरानंतर पुन्हा एकदा बुलडोझर कारवाई करण्यात आली. यावेळी या कारवाईत 18 अवैध दुकानं आणि घरांवर कारवाई करण्यात आली. विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यात भाजपनं प्रचारासाठी कंबर कसली. पंतप्रधान मोदींची केरळमध्ये प्रचार सभा होणार आहे, तर आसाममध्ये गृहमंत्री अमित शहा यांची प्रचार सभा होणार आहे. उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये खाद्यतेल घेऊन जाणारा ट्रक उलटला. त्यानंतर तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची धावपळ उडाली. मैदानावर सांडलेलं तेल गोळा करण्यासाठी लोक बाटल्या आणि डबे घेऊन धावले. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी आणि गोंधळ झाला होता. वांद्रे खारसह सांताक्रूज भागात आज पाणी झाली आहे. पाली हिल जलाशयाच्या पाईपलाईनच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. मिठी नदीतला गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. मुदतीत काम पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं वेगानं सुरू आहेत. मेट्रो 9 आणि मेट्रो 2B लोकार्पणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. दहिसर ते काशीगाव आणि डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो 3 एप्रिलपासून धावणार आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतनं सुटका होणार आहे. मध्य रेल्वेवर LTT धनबाद विशेष रेल्वे गाडी धावणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता LTT धनबाद विशेष रेल्वे गाड्यांच्या 2 सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परळ दादर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलवर दगडफेक झाली. यानंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली, तर आरोपीचा शोध घेण्यासाठी CCTV तपासले जात आहे. रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नियमात बदल करण्यात आले. 8 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही. वेळेनुसार परताव्यात कपात होणार आहे. बोर्डिंग पॉईंट बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. पुणे विमानतळावर 77 कोटींचा हायड्रोफोनिक गांजा जप्त करण्यात आला. सीमाशुल्क विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. थायलंडमधून हा 76 किलो गांजा आणला होता. या प्रकरणात पोलिसांनी नवी मुंबईतल्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे.